नमस्कार मित्रांनो, मी आलोय गावाकडे आज बावलगाव। जेव्हा जेव्हा मला सुट्ट्या असतात तेव्हा तेव्हा आम्ही सर्व सहकुटुंब परिवार गावाकडे येतोय। गावाकडे आल्यानंतर चांगलं वाटतं, समाधान वाटतं। हे गाव आहे, जवळच गावालगतच शेती आहे वडलोपार्जित, आणि मी आज शेताकडे आलेलो आहे। हिवाळा सीझन, हरभरा, ज्वारी, गहू, तूर हा रानमेवा आहे। सध्या पीक चांगले दिसते, आपण पाहतोय। ज्वारीचे पीक अतिशय सुंदर आलेले आहे, जोमात आलेले आहे। हिरवगार शुवार, आमची माती, आमची माणसं म्हणल्यासारखं हे जे गाव आहे बावलगाव गुलीलपासून जवळच आहे। टुमुकदार खेडा आहे आणि चौबाजूनी शेती, कास्तकर शेतकरी अतिशय चांगल्या प्रकारे शेती करतात हल्ली। पहा, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हिरवगार हिरवळ दिसतो मला। सुंदर असं निसर्ग सानिध्यामध्ये वसलेलं गाव, आणि रानमेवा तुरीच्या शेंगा मडक्यामध्ये भाजतोय आम्ही। पहा, आरावर भाजणे चालू आहे। जाळामध्ये मी आणि आई तुरीच्या शेंगा मडक्यामध्ये मीठ टाकून आरावर भाजतोय। आणि आता बघूया आपण झालेत का, उकडले का शेंगा तुरीच्या। पहा, रानमेवा सर्व बच्चे कंपनी आणि मी सर्वांनी मिळून रानमेवाचा आनंद घेत आहोत। तुरीच्या शेंगा खाण्याचा आनंद खूप चवदार, चविष्ट, छान लागतायत। श्रेयश आहे, मी आणि प्रसाद, प्रणव, लहाना भाऊ, आई, सर्व घरची मंडळी या ठिकाणी आहेत आणि चवदार शेंगा खाण्याचा आनंद घेत आहे। बाजूलाच ज्वारीचं शेत, टाळक्या। पहा, प्रणव खाणं झाल्यानंतर आम्ही आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे। खूपच छान, प्रसन्न वाटते। गावाकडे हिरवगार आहे आणि हिवाळी दिवस आहेत। तुम्ही पण खा आणि पहा। धन्यवाद।